तुम्हाला आता काहीतरी दाखवणार आहे। 11व्या शतकात नाथ संप्रदायाचे योगी त्या गावाला वरदान भेटलेलं आहे। हे वरदान कोणी दिलेलं आहे? तिथं आज रोजी मोठमोठे कलाकार येतात आणि ते जिवंत साप पकडून आणतात। ते पण मोठमोठे साप असतात। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आज आहे नागपंचमी। नागपंचमी निमित्त तुम्हा सर्वांना शुभेच्छा। मी तुम्हाला हे सांगणार आहे की सर्वात भारी नागपंचमी कुठं होते, एकदम जोरदार नागपंचमी, जिथं जिवंत साप आणून पकडल्या जातात आणि जिवंत सापाची पूजा केली जाते। तर तुम्हाला माहित असेल किंवा नसेल, मी सांगणार आहे तुम्हाला। तर सांगली जिल्ह्यात असं एक गाव आहे शिराळा म्हणून, त्याला 32 शिराळा असं पण ओळखलं जाते। ते तालुक्याचं गाव आहे, ते आहे का नाही, तिथं डायरेक्ट जिवंत सापाची पूजा केली जाते। म्हणजे ती जंगलात जात आहे, लहान मुलापासनं तर मोठ्यापासनं जात आहे जंगलात आणि ते जिवंत साप पकडून आणताय। ते पण मोठमोठे साप असतात, ते बारक्या नव्हतं। सर्व गावाचे मेंबर त्यामध्ये भाग घेतात आणि ते पूर्ण साप असतं नाही ते सर्व घरी पकडून आणतात आणि सर्व बायका त्यांची पूजा करतात। तिथं आज रोजी मोठमोठे कलाकार येतात, मोठमोठे शो असतात। तर तुम्हाला ते बघायचं असेल आणि बघण्यासारखं आहे, प्रत्येकाने ते बघायलाच पाहिजे। तर तुम्हाला सांगली जिल्ह्यात यावं लागेल, सांगली जिल्हा 32 शिराळा। आता तुम्ही जिथं पण असणार तिथनं डायरेक्ट रेल्वे पकडायची आणि डायरेक्ट कराडात यायचं। कराडात आल्यानंतर बस डेपो असतं नाही, तिथं जायचं आणि 32 शिराळ्याचं तिकीट काढायचं आणि डायरेक्टली मग तुम्ही तिथं पोहोचणार। सगळ्यांनी तिथं आलंच पाहिजे, कारण खूप बघण्यासारखं आहे तिथं। मी काही जाऊ शकलो नाही, मला दुसरं काम होतं थोडं, पण पुढच्या वेळेस नक्की ट्राय करेल, जाण्याचा प्रयत्न करेन मी। त्या गावाला वरदान भेटलेलं आहे। हे वरदान कोणी दिलेलं आहे? महायोगी संत गोरनाथ यांनी या गावाला वरदान दिलेलं आहे की तुम्हासनी नागपंचमीच्या दिवशी एक पण तुम्हासनी साप चावणार नाही। यासाठी इथं सर्व गावातले मेंबर वगैरे सर्व जातात, तिथं जिवंत साप आणतात आणि सर्व गावातल्या बायका पूजा करतात, जिवंत सापाची पूजा करतात। तर आता बघा, आता पूर्ण माहिती सांगतो मी तुम्हाला, फक्त ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन आहे चॅनल नक्की सबस्क्राईब करा। 11व्या शतकात नाथ संप्रदायाचे योगी गोरक्षनाथ महाराज या शिराळा गावात आले। एकदा मुसळधार पावसामुळे आणि मग अनेक साप संकटात आली। मग महाराजांनी तेव्हा एक जिवंत सापाला आपल्या ओढीत घेतलं। म्हणून नागपंचमीच्या दिवशी त्यांनी गावकऱ्यांना मातीच्या नागाऐवजी बघा जिवंत सापाची पूजा करण्याची व त्यांच्याशी प्रेमाने व आदराने वागण्याची शिकवण दिली। म्हणून तेव्हापासून या गावात नागपंचमीला नागाची पूजा करण्याची व सापांना इजा न करण्याची मग परंपरा सुरू झाली। तिथे ग्रामस्थ सापाला आपला भाऊ किंवा दैवत मानतात। थोडी माहिती मला होती, जेवढ्या माइंडसेटमध्ये माझे होतं तेवढं माहिती मी तुम्हाला सांगितली। तुम्ही गुगलवर पण सर्च करू शकता आणि यूट्यूबवर तर तुम्हाला माहिती सर्व येत आहे। यूट्यूबवर सर्च करायचं 32 शिराळा यात्रा किंवा सापांची पूजा कशी केली जाते, ती संधी माहिती तुम्हाला सांगणार। आता मला जेवढं माहित होतं मी तुम्हाला सांगितलं। तुम्ही पण नागदेवताची पूजा केली आहे का? जिवंत नाही बाबा, आपलं ते काढलेलं। ओके, तुम्हाला समजलं असेल कसं। जिवंत सापाची पूजा बघायची असेल तर तुम्हाला 32 शिराळ्याला यावंच लागतंय। आता समधी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आणि मी बोलतोय भिंतीवर काढलेले साप जी काढता आपण ती। आणि बघा, मी तुम्हाला आता काहीतरी दाखवणार आहे। ही बघा, ही नवीन क्वालिटीचे कव्हर आले आहेत, चायनीज आहे। आणि अजून काहीतरी दाखवतो, ही बघा नवीन क्वालिटीचा पडदा आलाय। तर पुन्हा आपण एकदा ब्लॉग बनवू। आता जे मी वस्तू दाखवली तुम्हाला ते उशी कव्हर होतं आणि पडदं होतं, तर त्याची प्राइस सांगणार आहे मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये। त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, खाली लाल बटन दिलेलं आहे त्यावर टॅप करा आणि बेल आयकॉनला ऑल करा। म्हणजे मी नवीन माल मागवला आहे आणि त्यामध्ये 3-4 व्हरायटी आहे, 3-4 नव्हे जास्तच आहे व्हरायट्या। तुम्हाला मी समजा त्या ब्लॉगमध्ये दावेल। तुम्हाला मी माहिती दिली, तुम्हाला ती पहिल्यांदा माहीत होती किंवा नाही होती, किंवा माझ्याकडनं फर्स्ट टाइम तुम्हाला माहिती माहीत पडली का, ही नक्की सांगा कमेंटमध्ये। भेटूया आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये, जे की मी तुमच्यासाठी काहीतरी नवीन आणत राहणार। तर आता झालं आहे 6:05, आता सायंकाळ झाली आहे। तर भेटतो मी तुम्हाला पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये। ओके, बाय।